मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत खारेगाव येथील 110 पात्र महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीन यांचं वाटप आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे झाला। या आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीन के वाटप झाल्याने आपले सामाजिक देणं आपण पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे, असे उद्गार शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी काढले। यावेळी शिवसेना विभाग प्रमुख श्याम पाटील, शाखा प्रमुख राधेय वराडकर, माजी नगरसेवक दिनेश कांबळे, समाजसेवक राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, अर्चना पाटील, रेखा रहाटे, स्मित अहिरे, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी निलेश यादव, सुभाष मंडलिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते। मोफत घरघंटी व शिलाई मशीन वाटप कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेअंतर्गत खारेगाव येथील 110 पात्र महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीन यांचं वाटप आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे होऊ शकले। आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू अशा 110 महिलांना मोफत घरघंटी व शिलाई मशीन वाटप झाल्याने आपले सामाजिक देणे आपण पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे। या पात्र महिलांचे अर्ज आपल्याला कार्यालयात व शिवसेना शाखेत भरून घेतले होते। यानुसार ठाणे महानगरपालिकेने पात्र महिलांची यादी तयार केली। काही महिलांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरले, पण या अपात्र महिलांसह अर्ज केलेल्या जास्तीत जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला पाहिजे यासाठी आपण आग्रही आहोत। काही ठिकाणी घरघंटी व शिलाई मशीन वाटप करताना गोंधळ झाला होता, हे येथे होऊ नये म्हणून प्रत्येकी 5 महिलांना नियोजनपूर्वक घरघंटी व शिलाई मशीनचं वाटप करण्यात येत आहे, असंही यावेळी उमेश पाटील यांनी सांगितले। शिलाई मशीन लावो चला हां ना काय चला पुढे गेला हा घरघंटी वाला आहे ना घरघंटी काम ओके। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं समाज विकास डिपार्टमेंट आहे। या ठिकाणी महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, मान्य खासदार श्रीकांत शिंदे, या भागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दशरथ पाटील यांच्या प्रयत्नाने खरं या प्रकारे गरजू महिला भागातली आहेत। पाचशे खारेगाव असतील, आमचे सह्याद्री महात्मा फुले येथील महिलांना आज घरघंटी शिलाई वाटप करण्यात आलं। खरं तर हा कार्यक्रम 1 तारखेला 1 मार्चला घेणार होतो दादांच्या वाढदिवसानिमित्त, पण महाशासनाचा कार्यक्रम असल्याने डोंबिवलीमध्ये, त्यामुळे त्या मुंबईला पण अनेक महिला त्याकडे डेकून जो वाटप करण्यात आलं आणि आज या ठिकाणी आजच्या घरघंटी शिलाई 110 महिला ज्या आहेत त्यांना पण शिलाई घरघंटी वाटप करण्यात आजच्या कारण उपस्थित असलेले आमचे विभाग आदरणीय श्याम पाटील, स्थानिक वाचनाचे अध्यक्ष गजाम पवार, समाजसेविका रचना पाटील, अर्चना पाटील, रेखा राटे, माजी नगर दिनेश कांबळे, बाळा आमचे घाग आणि आमचे दुसरे राधेय वराडकर अनेक कार्यकर्ते या कारण आपलं एकच म्हणणं आहे की जे गरजू महिला आहेत त्यांना काही कार्यक्रम मिळाला पाहिजे। ठाणे महानगरमध्ये आपण अनेक फॉर्म भरण्यात आले, पण जे पात्र आहेत त्यांनाच आपण ठिकाण देणार आहोत।